नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मुंबई उच्च न्यायालय भरती जी काही शिपाई, लिपिक तसेच स्टेनो आणि ड्रायव्हर पदासाठी आलेली आहे, त्यामधील शिपाई पदाचा फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती बघणार आहोत. इथे जवळपास सर्वच फॉर्म सारखे आहेत. फक्त प्रत्येक पदासाठीची लिंक ही वेगळी आहे. सर्वच्या सर्व लिंक आपण आपल्या ग्रुपला दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू इच्छिता त्या पदाच्या लिंकवर क्लिक करा आणि थेट वेबसाईटवर आपण जाणार आहोत. फॉर्म भरण्याआधी काही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे जवळ असणं गरजेचं आहे. जर तुम्ही घरून फॉर्म भरत असाल तर एक म्हणजे तुमच्याकडे मोबाईल असावा किंवा लॅपटॉप जर असेल, तर त्यामधून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. क्रोम ब्राउझर तिथे ओपन करायचा आहे. आणि तसेच जे काही आपलं 10वी, 12वी, 7वी जर तुमच्याकडे असेल तर ग्रॅज्युएशन, आपले पर्सेंटेज, आपल्याला मिळालेले मार्क्स, टोटल मार्क्स किती होते, आपल्याला मिळालेले मार्क्स किती आहे, तेही तुम्हाला जवळ ठेवायचे आहे. म्हणजे ऐनवेळी इकडं-तिकडं जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. अपलोड करताना फक्त आपल्याला आपले फोटो आणि सही या 2च गोष्टी अपलोड करायच्या आहेत. इतर कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची आवश्यकता नाही. दुसरं म्हणजे आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये भरावी लागते. ती अशी आहे चारित्र्य प्रमाणपत्राची. जे काही 2 प्रतिष्ठित व्यक्ती आहे तुमच्या जवळच्या, तुम्हाला परिचित असणाऱ्या, फक्त तुमच्या त्या नातेवाईक नसो, त्यांची माहिती सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना भरायची आहे. आणि दुसरं म्हणजे फी आपल्याला भरावी लागणार आहे. ₹1000 फी आहे. तर ₹1000 चं पेमेंट तुम्हाला यू-पी-आय ॲपने करू शकता. क्यूआर कोड जनरेट होणार आहे आणि क्यूआर कोडद्वारे आपल्याला पेमेंट करायचं आहे. त्या पेमेंट स्लिपचा नंबर इथे आपल्याला फॉर्म भरताना लागत असतो. म्हणून ह्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, जसे की यू-पी-आय ॲप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे काही तुमचे क्वालिफिकेशन आहे, त्याचे तुमच्याकडे टोटल मार्क्स आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स हे तुमच्याकडे असावे. जर तुम्ही एम-एस-सी-आय-टी वगैरे केलेलं असेल, इतर कोर्सेस केलेले असतील, तर त्यासंबंधीचे डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्ही जवळ ठेवा. म्हणजे तुम्हाला ऐनवेळी कुठेही जाण्याची गरज नाही. तर आता सुरू करूया आपण आपला फॉर्म. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण वेबसाईटवर आलेलो आहोत. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरू इच्छिता त्या पदाच्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. जसे की लिपिकसाठी भरत असाल तर लिपिक पदाची वेबसाईट वेगळी आहे. तुम्ही जर शिपाईसाठी भरत असाल तर शिपाई पदाची वेबसाईट वेगळी आहे. आपण शिपाईच्या वेबसाईटवर आलेलो आहोत. यानंतर आपल्याला पहा इथे एक पेमेंटची लिंक दिसणार आहे. जर तुम्हाला अगोदर पेमेंट करायचं असेल तर या लिंकवर जाऊन तुम्ही अगोदर पेमेंट करू शकता आणि त्या पेमेंटचीच माहिती आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये भरायची आहे. सर्वात प्रथम आपण रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. मग तुम्ही कोणताही फॉर्म भरत असा, प्रोसिजर सेमच आहे. फक्त ज्या काही लिंक आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. इथे पहा आता आपण रजिस्ट्रेशनवर क्लिक केलेलं आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर जो आहे तो आपला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतोय. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा फॉर्म भरू शकता. मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर चांगला आहे आणि त्यातही डेस्कटॉप मोड जो आहे तो तुमचा ऑन करा, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केलेलं होतं आणि आता आपल्याला भरायचा आहे तो म्हणजे फॉर्म. काही वेळा जी साईट आहे ती लोड घेताना दिसते, म्हणूनच थोडा टाईम इथे आपल्याला रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर लागू शकतो. पोस्ट ऑलरेडी सिलेक्ट आहे, कारण की आपण त्याच लिंकवर क्लिक केलं होतं. त्यानंतर इथे आपल्याला काय लिहायचं आहे, की आपण कुठे फॉर्म भरणार आहोत. बॉम्बेमध्ये सर्वात जास्त म्हणजे मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये जागा आहेत आणि नंतर नागपूरमध्ये जागा आहेत. तुम्ही अगोदर ज्या काही जागा आहेत त्या पहा. त्यानंतर कुठे तुम्हाला फॉर्म टाकायचा ते तुम्ही डिसाईड करा. आपण एकच फॉर्म भरू शकतो. त्यामुळे एकच फॉर्म आपल्याला भरायचा आहे. कुठे भरायचा हा निर्णय तुमचा आहे. यामध्ये इथे मुंबईसाठी जास्त जागा आहेत म्हणून आपण मुंबईसाठी भरतोय. नंतर आपलं नाव जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. अगोदर श्री वगैरे जे काही लावायचं असेल तुम्हाला ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही फर्स्ट नेम लिहायचा आहे, नंतर मिडल नेम लिहायचा आहे आणि नंतर तुमचं लास्ट नेम लिहायचं आहे. नंतर पहा एक-एक करून आपण माहिती बघूया. नंतर मी फॉर्म भरतो. पोस्टल ॲड्रेस जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. नंतर या साईडला आहे पिन कोड. नंतर आहे नॅशनॅलिटी तर ऑलरेडी इंडियन सिलेक्ट आहे. नंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून येत असाल, तो जिल्हा तुम्हाला महाराष्ट्रातला सिलेक्ट करायचा आहे किंवा येस करायचा आहे डोमिसाईल. नंतर ईमेल आयडी, नंतर जे आहे इथे आपला ईमेल टाकायचा. जसा आता जो काही तुमचा ईमेल असेल, जसं आकाश1234 हा तुमचा ईमेल आहे. तर आकाश1234 त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. नंतर gmail.com तुमचा जीमेल असेल तर जीमेल, याहू वगैरे जर कोणाचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी भरू शकता. नंतर भरायचा आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्डचा नंबर, जेंडर, त्यानंतर इथे तुम्हाला लिहायचं आहे ते म्हणजे कास्ट, रिलिजन लिहायचं आहे, नंतर कास्ट लिहायचं आहे आणि नंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहेत, ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. नंतर पाहू शकता तुम्ही डेट ऑफ बर्थचं ऑप्शन आहे. इथे एज जे आहे तुमचं ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर. नंतर पहा प्लेस ऑफ बर्थ, जन्म कुठे झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर येस करा, नसाल तर त्या ठिकाणी नो सुद्धा करू शकता. नंतर तुम्ही ऑलरेडी इथे पहा वेदर कॅन्डिडेट इज डिफरंटली एबल्ड पर्सन म्हणजे जर तुम्ही डिसेबिलिटीमधून येत असाल तर या ठिकाणी येस करायचं आहे, अन्यथा नो सुद्धा करू शकता तुम्ही. 7वीच्या मार्कशीटच्या बाबत महत्त्वाचं, जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट असेल तर तुम्ही येस करा. जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी आपल्याला
नो करायचं आहे. इथे पहा 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत. 7वी मार्कशीट येस करू शकता किंवा जर तुमच्याकडे 7वी मार्कशीट नसेल, तर तुम्ही या ठिकाणी नो सुद्धा करू शकता. जर तुम्ही येस केलं, तर तुम्हाला 7वी माहिती या ठिकाणी भरावी लागेल आणि जर तुम्ही नो केलं, तर इथे आपल्याला काय लिहायचं आहे? पर्सेंटाइल जे आहेत ते 100 आउट ऑफ 50 मार्क्स नंतर ऑटोमॅटिक पर्सेंटेज जे आहे आपले ते 50 येऊन जातील. तुमच्याकडे जर मार्कशीट असेल, तर तुम्ही संपूर्ण माहिती भरा. जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही नो करू शकता. पण पुढची माहिती तुम्हाला आवर्जून भरायची आहे. जसं की 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन जे काही असेल तुमचं, ते तुम्हाला आवर्जून भरायचं आहे. तुमच्याकडे जर 7वी मार्कशीट नसेल तर आणि जर 7वी मार्कशीट असेल, तर मग तुम्ही इतर माहिती नाही भरली तरी देखील चालणार आहे. नंतर पहा, स्पेशल स्किल तुमच्याकडे जर असतील, तर ती तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. जसे की टायपिंग झालं, एम-एस-सी-आय-टी झालं, कॉम्प्युटरचे वगैरे किंवा इतर काही कोर्सेस तुम्ही केलेले असतील, तर या ठिकाणी आपल्याला ते कोर्सेस लिहायचे आहे. नंतर लँग्वेज लिहायची आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश यापैकी तुम्हाला जे वाचता येतं, लिहिता येतं आणि जे बोलता येतं, त्या त्या बॉक्समध्ये तुम्ही टिक करू शकता. नंतर पहा कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. जर तुम्ही ऑलरेडी जॉबवर असाल, तर या ठिकाणी येस करायचं आहे, अन्यथा नो. तुम्ही जर एनरोल केलेलं असेल, तर येस करा. त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर तुमच्या विरुद्ध जर एखादा खटला सुरू असेल, तर त्या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. पुन्हा तेच की खटला सुरू आहे की नाही. नंतर तुमच्या विरोधात कोणती ॲक्शन घेण्यात आलेली आहे का कोणत्या डिपार्टमेंटकडून, ते त्या ठिकाणी येस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. नंतर तुम्हाला डिबार्ट केलेला आहे का? म्हणजे एखाद्या परीक्षेमधून तुम्हाला या ठिकाणी बाद केलेलं आहे. जसं यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीने तुम्हाला बॅन केलेलं आहे का? ते जर असेल तर येस करा, अन्यथा नो करायचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली आहे अत्यंत महत्त्वाची माहिती ती म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट, चारित्र्य प्रमाणपत्र. जे काही जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेले आहेत 2 व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र, त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. इथे पहा सर्वात प्रथम त्या व्यक्तीचं नाव, त्यानंतर तो व्यक्ती कोणत्या पदावर आहे. जर तुम्ही एखाद्या शिक्षकाकडून घेत असाल तर टीचर करू शकता, प्रिन्सिपलकडून घेत असाल तर प्रिन्सिपल करू शकता किंवा एखादा कोणीही तुमचा जो ओळखीचा परिचित व्यक्ती असेल जो तुम्हाला ओळखतो, फक्त तुमचा नातेवाईक तो नसावा. तर त्या पद्धतीने त्या व्यक्तीचं नाव, त्यानंतर त्याचे डेझिग्नेशन, नंतर त्यांचा मोबाईल नंबर, नंतर त्यांचा ॲड्रेस, अशा पद्धतीने 2 व्यक्तीचे चारित्र्य प्रमाणपत्र जे आपल्याला घ्यावं लागतात, ते या ठिकाणी लिहायचं आहे. खाली पहा आता पेमेंटचं ऑप्शन आहे. यामध्ये एस-बी-आय कलेक्टद्वारे आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि जी काही पेमेंटची तारीख आहे ती सुद्धा मेन्शन करायची आहे. पेमेंटची स्लिप जी आहे त्याचा रेफरन्स नंबर सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. जो काही स्लिपवर रेफरन्स नंबर असतो पेमेंटचा, तो आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. जर तुम्ही पेमेंट केलेलं असेल, ऑलरेडी जी काही आपण सुरुवातीला लिंक पाहिली होती त्यावरून, त्या ते ते जर केलेलं असेल तर त्या स्लिपचा नंबर या ठिकाणी भरायचा आहे. अन्यथा यावर क्लिक करून तुम्ही पेमेंट सुद्धा करू शकता. आता पहा पेमेंट कसं करायचं, आपण त्या पेमेंटवर जाणार आहोत. इथे मी क्लिक केलेलं आहे. सर्वात प्रथम आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची की कोणत्या पदासाठी आपण फॉर्म भरतोय. इथे त्यांनी सर्व पदांचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण शिपाईचा फॉर्म भरतोय म्हणून शिपाई सिलेक्ट केलेला आहे, पिऊन. नंतर आपलं नाव, सुरुवातीला पहा, आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे. नंतर लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. नंतर जर खाली आपण आलो, तर आपल्याला डेट ऑफ बर्थ, ॲड्रेसच्या दोन्ही लाईन आपल्याला फिल करायच्या आहेत. नंतर एक्झामिनेशन फी तर ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. पुन्हा आपलं नाव लिहायचं आहे सर्वच्या सर्व. मोबाईल नंबर लिहायचा आहे. ईमेल आयडी लिहायचा आहे. हा जो बॉक्स आहे, यावर आपल्याला टिक करायचा आहे आणि सर्वात शेवटी जसाच्या तसा कॅप्चा जो की फोटोमध्ये आपल्याला दाखवलेला आहे, तो या ठिकाणी भरायचा आहे. अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. खाली पहा, नेक्स्ट पेजचं ऑप्शन आहे. नेक्स्ट पेजवर आल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचीच माहिती दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला आपली डिटेल्स व्हेरिफाय करायची आहे. ती जर योग्य असेल, तर पुन्हा आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. खाली त्यांनी नेक्स्टचं बटन दिलेलं आपल्याला दिसतं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर सरळ आपण एस-बी-आयच्या वेबसाईटवर आलेलो आहोत पेमेंटसाठी. तर इथे तुम्हाला विविध ऑप्शन्स पेमेंटचे आहेत. यापैकी हा जो क्यूआर कोड आहे, हा आपण सिलेक्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, क्यूआर कोडचं ऑप्शन आपण सिलेक्ट केलं होतं. म्हणूनच आपल्याला क्यूआर कोड या ठिकाणी जनरेट करून त्यांनी दिलेला आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्याकडे फोनपे असो, पेटीएम असो, जीपे असो, कोणतंही ॲप असेल, त्यामधून तुम्ही जाऊन पेमेंट करू शकता. हेच पेमेंट केल्याच्या नंतर तुमची जी काही स्लिप आहे, ती या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल आणि स्लिपवर जो काही रेफरन्स नंबर राहणार आहे, तोच तुम्हाला रेफरन्स नंबर कॉपी करायचा आहे आणि तोच आपल्या फॉर्ममध्ये भरायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट सक्सेसफुली कंप्लीट केल्याच्यानंतर क्यूआर कोड जो आहे तो तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट स्लिपमध्ये एक रेफरन्स नंबर मिळणार आहे. तोच रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर कोणत्या तारखेला आपण पेमेंट केलं ती तारीख, नंतर अमाउंट जी आहे ती ऑलरेडी फिल आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर ही सिलेक्ट करायची आहे. फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नंतर पहा, हा जो कॅप्चा आहे तो आपल्याला सेम टू सेम फिल करायचा आहे आणि सर्व झाल्याच्या नंतर या ठिकाणी ॲग्रीवर सिलेक्ट करायचं आहे. ॲग्रीवर आपण क्लिक करूया. ॲग्रीवर जसं आपण क्लिक करू, तसा आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट होऊन जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ॲग्रीवर क्लिक केल्याच्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला दिसतो. या ठिकाणी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा प्राप्त होणार आहे. रजिस्ट्रेशन नंबरद्वारेच आपण आपली प्रिंटआउट जी आहे ती घेऊ शकतो. प्रिंटआउट घ्यायसाठी तुम्हाला प्रिंटआउट या बटनावर क्लिक करायचं आहे.
प्रिंट ॲप्लिकेशनचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही टाकू शकता आणि त्या ठिकाणाहून तुमच्या फॉर्मची प्रिंटआउटसुद्धा घेऊ शकता. तर पहा इथे आपण संपूर्ण माहिती कसा फॉर्म भरायचा त्याची पाहिलेली आहे. यामध्ये तुम्हाला फोटो आणि सही जर अपलोड करण्यात काही अडचण येत असेल, तर फोटो आणि सहीचं जे काही नाव राहणार आहे तुमचं, त्यात तुम्ही बदल करू शकता. तर आज आपण जो काही शिपाई पदाचा फॉर्म होता, तो कशा पद्धतीने भरायचा त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.